नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, मी प्रियांका आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीचे मार्च 2026 चे मासिक राशी भविष्य. आणि हा जो व्हिडिओ आहे तो विशेषतः मिथुन राशीच्या लोकांसाठी आहे. आज मी तुम्हाला अगदी शांतपणे समजावून सांगणार आहे की प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे इथे तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्या आयुष्यात आता ह्या महिन्यामध्ये कोणते बदल दिसून येतील ते सांगणार आहे. मित्रांनो, राशी भविष्य म्हणजे फक्त महिना चांगला आहे किंवा महिना कठीण आहे एवढंच नसतं. तर त्यामागे ग्रहांची स्थिती, त्यांची दृष्टी, त्यांचे योग आणि त्या ग्रहांचा आपल्या जीवनावर होणारा बदल, परिणाम काय असतो. आणि त्यामुळे आज मी तुम्हाला फक्त सकारात्मक किंवा फक्त नकारात्मक असे काही सांगणार नाही. जसं ग्रहस्थितीत दिसत आहे तसंच अगदी स्पष्ट आणि सविस्तर इथे माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण मी जे विषय सांगणार आहे ते ऐका. कोणत्या विषयावर मी तुम्हाला माहिती ते देणार आहे, काय तुमचे आरोग्य, तुमचं शिक्षण, तुमचं व्यवसाय, तुमचा प्रेमसंबंध, तुमचं वैवाहिक जीवन, तुमचं भाग्य, करिअर, या सगळ्या विषयावर अगदी थोडक्यात इथे माहिती सांगणार आहे. पण अगदी शांतपणे समजावून सांगणार आहे. तुम्हाला अगदी हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच, कारण तुमच्या या मार्च महिन्यात तुमच्या बाबतीत काय घडणार आहे आणि तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे सगळं सांगणार आहे. कोणते उपाय करायचे तेही सांगणार आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती जन्मराशी किंवा चंद्र राशी यावर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमवरती उपाय पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. त्या संदर्भात मी लवकर व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन. तर चला आता पुढचा आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मिथुन राशीसाठी मार्च 2026 हा महिना कसा राहणार आहे ते मी सांगायला इथे सुरुवात करते. मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपण ग्रहांची स्थिती त्याबाबत इथे समजून घेऊया. ग्रहांची स्थिती कशी असेल तर मिथुन राशीचा स्वामी आहे ग्रह बुध ग्रह. तर बुध हा बुद्धिमत्ता, विचारशक्ती, तर्कशक्तीचा ग्रह मानला जातो. आणि मित्रांनो, मार्च 2026 मध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे बघा. तुमच्या कुंडलीमध्ये मिथुन राशीपासून पहिल्या भावात गुरु, बृहस्पती बसलेले आहेत. त्यानंतर 9व्या भावात सूर्य, बुध, मंगळ आणि राहू असे 4 ग्रह एकत्र आलेले आहेत. 10व्या भावात शनी आणि शुक्र बसलेले आहेत, बरोबर. आणि त्यानंतर 3ऱ्या भावात केतू बसलेला आहे. हो मित्रांनो, आता ही जी ग्रहस्थिती मी सांगितली आहे, तर ग्रहस्थिती काही ठिकाणी अत्यंत शक्तिशाली योग तयार करत आहे. विशेषतः बघा, 9वा भाव, 10वा भाव आणि पहिला भाव हे खूप ऍक्टिव्ह झालेले दिसत आहे, सक्रिय झालेले दिसत आहे. आणि आता आपण एक एक विषय इथे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल. आता मी तुम्हाला ग्रहस्थिती सांगितली, आता त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर काय होतोय ते सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार पहिला भाव हा शरीर, प्रतिकार शक्ती, मन, स्वभाव आणि व्यक्तिमत्वाचा भाव असतो. तर मिथुन राशीसाठी पहिल्या भावात सध्या गुरु बसलेला आहे. आणि गुरु हा अत्यंत शुभ ग्रह आहे. आणि तो जेथे बसतो त्या भावाला तो संरक्षण देतो. म्हणून या महिन्यात तुमची मानसिक ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढू शकतात. अनेक मिथुन राशीच्या लोकांना असे वाटू शकते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्याची त्यांना प्रेरणा मिळत आहे. किंवा तुमच्या तरी सुद्धा एक छोटी तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे, सावधगिरी बाळगायची आहे. कारण 9व्या भावात आहे सूर्य, बुध, मंगळ आणि राहू असे 4 ग्रह एकत्र आलेले आहेत. तर या योगामुळे काही लोकांना त्वचेचे त्रास होऊ शकतात, ॲलर्जी होऊ शकतात किंवा स्किन संबंधित इन्फेक्शन वगैरे त्यांना जाणवू शकतं. तर कधी कधी प्रवास केल्यावर सर्दी, खोकला किंवा कफचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आहाराकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला झोप घ्यायची आहे. अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका. झोप याकडे थोडं लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत पाहता
मोठी आरोग्य समस्या काहीच दिसत नाही आहे. फक्त थोडंसं झोपेकडे आणि आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. आता बोलूया तुमच्या शिक्षणाबद्दल. विद्यार्थ्यांसाठी पंचम भावात अत्यंत त्या पंचम भाव महत्वाचा असतो. तर हा भाव शिक्षण, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि परीक्षा या संबंधित असतो. तर मित्रांनो बघा, मिथुन राशीचा पंचमेश म्हणजेच शुक्र सध्या तुमच्या 10व्या भावात उच्च स्थितीत बसलेला आहे. त्याच्यासोबत शनी देखील बसलेला आहे. तर मित्रांनो बघा, ही अत्यंत शक्तिशाली ग्रहस्थिती आहे. तर याशिवाय पहिल्या भावातील गुरुची 5वी दृष्टी जी आहे ती पंचम भावावर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ ठरू शकतो. हो मित्रांनो, तुम्हाला तुमची एकाग्रता या महिन्यात वाढणार आहे. अभ्यासात तुम्हाला जास्त रुची येणार आहे, रस वाढणार आहे आणि स्मरणशक्ती चांगली राहील. जर तुमची परीक्षा असेल चालू, प्रवेश परीक्षा असेल किंवा नवीन तुम्ही काही कोर्समध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर हा महिना तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत प्रेम संबंधाबद्दल. पंचम भाव हा प्रेम, रोमांस आणि इमोशनल भावनांचा भाव असतो. पंचमेश शुक्र 10व्या भावात असल्यामुळे एक विशेष योग तयार होत आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमचं प्रेमसंबंध कार्यस्थळावर किंवा कामाच्या ठिकाणी सुरू होऊ शकतात. ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीशी जवळीक वाढू शकते. तसंच मित्रांनो, जर आधीपासून प्रेमसंबंध असतील तर ते अधिक मजबूत होऊ शकतात. आणि त्याचबरोबर एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायची आहे, शुक्रापासून बुध 12व्या भावात बसलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, कधी कधी छोट्या गैरसमजुती निर्माण होऊ शकतात आणि वादविवाद तुमच्यात वाढू शकतो. सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक एखाद्या छोट्या गोष्टीवरून तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो. या गोष्टी तुम्ही, म्हणून ही एक छोटी तुम्हाला मी इथे सूचना देऊ इच्छिते की स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, स्वतः संयम ठेवा त्या गोष्टीवर. आणि एकंदरीत पाहता प्रेम संबंध 80 ते 90% तुमचा सकारात्मक दिसत आहे. आता बोलूया आपण तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल. तुमचं बघा, वैवाहिक जीवन मार्च महिन्यात कसं असेल. 7वा भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव असतो. मिथुन राशीसाठी 7व्या भावाचा स्वामी आहे गुरुग्रह. आणि मित्रांनो, तुमचा गुरुग्रह जो आहे तो सध्या तुमच्या पहिल्या भावात बसलेला आहे आणि त्याची जी दृष्टी आहे ती 7व्या भावात पडत आहे. तसंच 11 मार्चला गुरु मार्गी होणार आहे. मार्गी गुरुची दृष्टी 7व्या भावावर पडल्या असल्यामुळे ती अत्यंत शुभ गोष्ट आहे. ओके. आणि त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी असणार आहे. यामुळे पती पत्नी मधील संबंध आहे ते सुधारू शकतात किंवा त्यांच्यामध्ये जुने मतभेद असतील ते दूर होऊ शकतील किंवा त्यांच्यामध्ये एकांतात संवाद वाढू शकतो. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग देखील इथे तयार होऊ शकतात. आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण तुमच्या भाग्य आणि करिअर आणि व्यवसायाबद्दल इथे बोलून घेऊया. मित्रांनो, भाग्यस्थान म्हणजे काय? 9वा भाव. आता मिथुन राशीसाठी भाग्यस्वामी आहे शनी. आणि हा शनी कुठे बसलेला आहे? शनी सध्या तुमच्या 10व्या भावात शुक्रासोबत बसलेला आहे. आणि ही अत्यंत शक्तिशाली योग स्थिती मानली जाते. कारण बघा, याचा अर्थ असा होतो की भाग्याची साथ तुम्हाला मिळू शकते. नवीन संधी सुद्धा मिळू शकतात. आर्थिक प्रगती सुद्धा होऊ शकते. तुम्ही जर नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा योजना आखत असाल, गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी द्यायची असेल, तर 15 मार्च पूर्वीचा काळ विशेष तुम्हाला शुभ आहे. करिअरच्या बाबतीत देखील ग्रहस्थिती खूप मजबूत आहे. 10व्या भावात शनी आणि शुक्र असल्यामुळे कामात तुमच्या एक प्रकारे स्थिरता राहील, सातत्य राहील, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि प्रमोशनची शक्यता इथे दिसत आहे. जर काही मिथुन राशीचे लोक नोकरी शोधत असतील
तर हा जो महिना आहे त्यांच्यासाठी अत्यंत चांगला आहे. चांगले योग जुळून येत आहेत. त्यामुळे खूप चांगला हा महिना जाणार आहे. तर 11 मार्च नंतर गुरु मार्गी झाल्यावर करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. मित्रांनो, आता बोलूया आपण तुमच्या व्यवसायाबद्दल. तुमचा व्यवसाय कसा चालेल, काय बदल होऊ शकतात. व्यवसायाच्या बाबतीत मित्रांनो बघा, काही गोष्टी दिसत आहेत की तुमचा जो व्यवसाय आहे तो करताना प्रवास वाढू शकतो, खर्च वाढू शकतो, पण त्याचबरोबर मित्रांनो नफा देखील इथे दिसत आहे. का माहितीये? विशेषतः ऑनलाईन काम, मार्केटिंग किंवा प्रवासाशी संबंधित काही काम करणाऱ्या लोकांना चांगले परिणाम इथे मिळू शकतात. आणि त्याचबरोबर आता मी शेवटी इथे तुम्हाला उपाय सांगते, महत्त्वाचे उपाय आहेत. तुम्हाला कोणता मंत्र जप करायचा या महिन्यामध्ये ते सांगते. मित्रांनो, दररोज बुध ग्रहाचा बीज मंत्र आहे तो तुम्हाला इथे त्याचा जप करायचा आहे. ओम ब्राम ब्रीम ब्रौम सा बुधाय नमः. हा मंत्र इथे स्क्रीनवर देते, तो नीट बघा, त्याचा उच्चार नीट करा. 108 वेळा बोलायचा आहे. दररोज हनुमान चालीसा पठण करायचे आहे. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे, विशेषतः गुरुवार. तसेच रोज सकाळी तांब्याच्या लोट्यातून उगवत्या सूर्याला जल अर्पण करायचे. हे उपाय तुम्हाला शक्यतो तुम्ही केल्यावर त्याचा लाभ चांगला मिळणार आहे. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जास्त प्रमाणात मिळणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहता हा संपूर्ण मार्च महिना 2026 हा महिना मिथुन राशीसाठी प्रगती, संधी, सकारात्मक बदल घेऊन येणारा दिसतो आहे. तर हा व्हिडिओ अगदी विशेष होता मिथुन राशीसाठी. फक्त स्वतःवर संयम ठेवा, मेहनत करा, योग्य निर्णय घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद.